लोकसभा निवडणुकीचा निकाल आला आणि महायुतीसोबतच भाजपचा 400 पारचा फुगा फुटला। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागांवर निवडणुका लढवून देखील भाजपला अत्यंत कमी जागांवर समाधान मानावं लागलं। एकनाथ शिंदेंचा स्ट्राइक रेट तसा बरा राहिला आणि अजित पवार यांना फक्त एकच मतदारसंघ जिंकता आला। महाविकास आघाडीला मात्र यंदा चांगलाच फायदा झाला। त्यातही फुटलेल्या राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्र पवार गटाचा स्ट्राइक रेट अत्यंत चांगला राहिला। असं असताना आता विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे। विधानसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्यात, कल येत आहेत, विश्लेषकांची मतं येत आहेत आणि आता लोकसभा निवडणुकीचा जो निकाल आला तो विधानसभेचा आरसा आहे का? अर्थात ज्याप्रमाणे लोकसभेत महायुतीला कमी जागा मिळाल्या त्या प्रमाणात विधानसभेत महायुतीचा सुपडा साफच होईल की काय असं म्हटलं जाते। आता नेमकं विधानसभेला काय होऊ शकतं, कोण किती जागांवर आघाडीवर येऊ शकतं, या सगळ्याबद्दलच या सगळ्याचा कल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी संजना, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत। गेल्या वेळी जास्त जागा मिळवणाऱ्या भाजप शिवसेना युतीनं यंदा 45 जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलं होतं, पण यावेळी त्यांना फक्त 17 जागा म्हणजेच महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्यात। यामध्ये भाजपला 9 जागा, शिंदे गटाला 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1। राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या असून यामध्ये 13 जागा काँग्रेसला, दुसऱ्या जागी शिवसेनेचा ठाकरे गट अर्थात त्यांना 9 जागा मिळाल्यात, तर तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांची राष्ट्रवादी असून 8 जागा शरदचंद्र पवार गटाला मिळाल्यात। विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं फक्त 10 जागा लढवल्या असून त्यापैकी 8 जागांवर विजय मिळवलाय। यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकीचे कल देखील समोर येऊ लागलेत आणि यामध्ये भाजपची झोप उडाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार कोणत्या विधानसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षानं आघाडी घेतली याविषयीचा एक आकडा समोर आलाय आणि या आकड्यामुळे भाजपसोबतच शिवसेना, राष्ट्रवादी म्हणजेच महायुती सत्तेतून पायउतार होणार का या शक्यतांना उधाण आलंय। मात्र महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या यशामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडी चांगली कामगिरी करणार असल्याचं दिसून येते। महाविकास आघाडी 288 जागांपैकी 157 जागांवर चांगली आघाडी घेऊ शकते असं विश्लेषकांचं मत आहे, तर महायुती फक्त 127 जागांवर स्थिर असेल। त्यामुळे निश्चितच महायुती बॅकफुटवर गेल्याचं प्रथम दर्शनीच्या सर्वेक्षणातून पाहायला मिळते। बहुतांश जागांवर असलेली आघाडी गमावल्याने महायुतीने लोकसभा निवडणुकांमध्ये हवं तेवढं यश मिळवलं नाही। विशेष म्हणजे आता विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी जवळपास 200 जागांवर महायुतीचे आमदार सध्याच्या कलेनुसार सत्ता गमावू शकतात अशी परिस्थिती आहे। महाविकास आघाडीचा आकडा पाहायला गेलं तर पक्षफुटीनंतर महाविकास आघाडीकडे फक्त 72 जागा होत्या, पण आता विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सुमारे 154 जागांवर आघाडीवर असू शकते असं सांगण्यात येते आणि यामुळे महाविकास आघाडी राज्यात सध्याच्या परिस्थितीत सत्तेत येऊ शकते। आता कोणत्या पक्षाला किती जागांवर आघाडी मिळू शकते हे जर पाहायला गेलं तर भाजपला मोठा फटका बसताना दिसतोय। 105 आमदार असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला फक्त 42 आमदारांवर समाधान मानावं लागणार आहे। शिवाय शिवसेना फुटल्यानंतर शिंदेसोबत राहिलेल्या 40 आमदारांपैकी फक्त 14 जागांवर आघाडीवर असणार आहे शिवसेना। तर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादी अजित पवार गट लोकसभेत नसला तरी विधानसभेत चांगली कामगिरी करू शकतो। राष्ट्रवादी जवळपास 40 जागांपैकी 25 जागांवर आघाडीवर असेल असं सांगण्यात येते। त्यामुळे राष्ट्रवादीला भेटलेली आघाडीच भाजप आणि महायुतीसाठी आनंदाची गोष्ट आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचे आकडे पाहिले तर तिन्ही पक्ष चांगल्या स्थितीत आहे। पक्षफुटीचा आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना भेटलेल्या सहानुभूतीच्या जोरावर आत्ताच्या स्थितीत महाविकास आघाडी चांगलं यश मिळवू शकते। काँग्रेस पक्षाकडे सध्या 45 आमदार आहेत, पण विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस जवळपास 72 जागांवर आघाडीवर आहे, तर शरद पवार पक्षाकडे पक्षफुटीनंतर फक्त 12 आमदार होते। तरी देखील विधानसभा निवडणुकीत शरद पवार 52 जागा जिंकून आणू शकतात अशी शक्यता। यासोबतच शिवसेना ठाकरे गट मात्र फक्त 30 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे महाविकास आघाडी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची आणि महायुतीची दानादान उडवेल की काय या शक्यतांना उधाण आलंय। आता हे सगळं गणित असं आहे, त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय होईल हे पाहावं लागणार आहे। पण महायुती सध्या तरी सांगते की लोकसभेत झालेल्या चुका सुधारून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही चांगली तयारी करू। शिवाय देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेची तयारी करण्यासाठी आपण राजीनामा देखील द्यायला तयार आहे असं सांगितलं।
त्यामुळे आता हे सगळं गणित विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर, निकाल आल्यानंतर स्पष्ट होईल. दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय? विधानसभेत कोणाची सत्ता येऊ शकते? कोण होऊ शकतो पुढचा मुख्यमंत्री? काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.